ओके. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस. ओके. हा, तर आपण म्हणत होतो हा अलर्ट जो आहे तो येतो विंडोज कडून. सॉरी, अलर्ट किंवा हे जे काही पॉपअप्स असतात ते येतात विंडोज कडून. ठीक आहे. पण तुम्हाला ते तुमच्या वेब ऍप्लिकेशनच्या मध्ये पुढे जाऊन देत नाही. म्हणजे इथून मला आता पुढल्या कुठल्या तरी इलेमेंटवर क्लिक करायचंय, तर तुम्हाला बघा अलाउ नाही करते. जोपर्यंत मी ओकेवर क्लिक करत नाही तोपर्यंत तो माझं वेब ऍप्लिकेशन पुढे जाऊ देत नाही. आता याच्यात इश्यू काय आहे, की आपल्याला माहिती आहे की सेलेनियम फक्त कोणासोबत डील करू शकतं, वेब एलिमेंट वेब ब्राउझर सोबत. आणि विंडोजशी डील करणं सेलेनियमच्या बस की बात नाहीये. त्याच्यामध्ये येत नाही ते त्याच्या अं, काय म्हणतात त्याच्या एरियामध्ये किंवा त्याच्या म्हणजे त्याची ती लिमिटेशन्स आहे सेलेनियमची. तर ते ते करू शकत नाही ती गोष्ट. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा असा अलर्ट आपल्याला हँडल करायला लागतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तर आपण अलर्ट नावाचा एक क्लास आहे त्याची मदत घेतो. ठीक आहे. तर मग आता मी परत आपण जाऊ तिथं. इथं जसं आपण सिलेक्ट हँडल केलं तसं इथे अलर्ट जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तुम्ही अलर्ट नावाचा क्लास घेता. त्याचा एखादा तुम्ही काय बनवाल, ऑब्जेक्ट बनवता. तसंच ती आपल्याला पुढली मेथड तर माहिती आहे, इज इक्वल टू न्यू. सॉरी, हा इथे असं नसतं. इथे तुम्ही काय करता, या क्लासला डायरेक्टली न्यू नसता. या क्लासला तुम्ही डायरेक्टली काय असाइन करता, या व्हेरिएबल या क्लासच्या ऑब्जेक्टला तुम्ही डायरेक्टली एक ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट अलर्ट. ठीक आहे. हे तुम्ही काय करता, डायरेक्टली असाइन करता या क्लासच्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. ड्रायव्हर डॉट स्विच डॉट अलर्ट. त्याच्यानंतर काय होतं, तर त्या अलर्टच्या जो ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये तुमचा कंट्रोल जो स्विच होतो तो इन्स्टन्स त्या आता अलर्टच्या एल मध्ये जाऊन थांबतो. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर एल डॉट तुम्ही वापरून अलर्टच्या बऱ्याच मेथड्स करू शकता, वापरू शकता. जसं की एक्सेप्ट मेथड आहे अलर्टची पहिली. ठीक आहे. दुसरी अलर्टची मेथड आहे एल डॉट डिसमिस मेथड आहे अलर्टची. ठीक आहे. ही दुसरी मेथड वापरू शकता. आणि जर तुम्हाला काही त्याच्यात मेसेज वगैरे पाठवायचा असेल तर अलर्टची सेंड कीज नावाची पण एक मेथड आहे. त्याच्यामधून तुम्ही तिथं काहीतरी व्हॅल्यू पण पाठवू शकता. अलर्ट सोबत तुम्ही डील करू शकता. तर त्या डील करण्यासाठी हा एक सिंटॅक्स वापरतो आपण. सिम्पल एल मध्ये ते पाठवतो आणि मग एल डॉट वापरून ते मेथड आपण वापरतो. ठीक आहे. तर कसं करायचं इथे आपण बघू. त्यासाठी जेव्हा अलर्ट येतो तेव्हा ऑटोमॅटिक जी विंडो असते तिथे तो कंट्रोल होतो. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला याचा कुठला एक्सपाथ तुम्ही आणू शकत नाही, कारण ते विंडो आहे. त्याच्यामुळे जे पण काय ओपन असेल, ठीक आहे ना, तर तिथे स्विच केला जातो कंट्रोल ऑटोमॅटिकली आणि तो अलर्टच्या ऑब्जेक्टला तो इन्स्टन्स असाइन केला जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला फक्त एक्सपाथ कुठला लागेल त्याच्यासाठी अलर्टशी जर तुम्हाला डील करायचं असेल तर तुम्हाला एक्सपाथ लागेल याचा शो मी म्हणजे शो मी अलर्ट, म्हणजे हे जे आहे याचा एक्सपाथ लागेल, कारण याच्यावर क्लिक केल्यावर तो येणार आहे बरोबर. त्याच्यामुळे इथे ही व्हॅल्यू आहे, तर इनपुट आणि ही व्हॅल्यू तुम्ही घेणार. ठीक आहे. आता मी याचा एक्सपाथ काढतो. त्याच्यामध्ये मी कसं करतो, इनपुट ऍट द रेट व्हॅल्यू इज इक्वल टू सिंगल ऑर्डर कॉमा मध्ये आले. ठीक आहे. 4 अलर्ट आहेत त्यामुळे आणि दिला, पण ठीक आहे आपल्याला कुठला पण एक चालतोय त्यामुळे सध्या आपण वापरून घेऊ. त्याच्यात आपण वेळ नको घालू. तर इथे येतो मी आणि इथं एक ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट घेतो. ठीक आहे. आणि त्याच्यावर डॉट क्लिक आपल्याला फक्त करायचंय. त्या फाइंड एलिमेंटच्या जागी आपलं कुठलं एलिमेंट आहे अलर्ट वालं, इथे कॉपी करतो याच्या जागी. मग याच्यावर क्लिक होईल
याच्यावर क्लिक झालं की मग आपल्याला लगेच आपला अलर्टचा क्लास बनवायचा आहे. ठीक आहे, मग इथे मी अलर्टचा आपला क्लास बनवतो, एल इज इक्वल टू, आणि मग इथे मी त्याला देतो ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट आणि अलर्ट ही मेथड वापरतो. ठीक आहे, तिथून कंट्रोल शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर मग मी एल डॉट फॉर एक्झाम्पल ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्ट केल्यावर ती ओके वर क्लिक करणार. ठीक आहे, तर हे अलर्टचा हा यूज झाला. एकदा वर्क होतोय का बघू. तर वर्क झालं तर ती ओके वर क्लिक करेल. ठीक आहे, काहीतरी चुकलं, कारण अलर्ट वर क्लिक, अलर्टच ओपन नाही झाला की चालू आहे प्रोसेस, कळत नाही. काहीतरी गडबड झाली. परत एकदा करू. इन्फायनाइट मध्ये गेलाय की काय कळत नाही, पण चालूच आहे प्रोसिजर आपली. अजून एरर पण नाही दिली त्यांनी आणि कोड एन पण नाही गेला. ठीक आहे, मी इथे थांबवतो याला. इथे ही क्लिक झाली नाही. याला इनपुट व्हॅल्यू बाय एक्सपायर अँड एलिमेंट ब्रॅकेट बरोबर आहे, क्लिक परफॉर्म झाली नाही. क्लिक तर झाली पाहिजे आयडियली. तर परत एकदा करू रन. हा, क्लिअर दिसलं का. तिथे येऊन त्यांनी क्लिक केलं त्याच्यावर आणि ओके पण केलं, पण ते आपल्याला टाइम त्याच्यामुळे दिसलं नाही. आता इकडे बघा. तर बघा अलर्ट येईल
आणि तो कंट्रोल स्विच करून ओकेला पण क्लिक करेल. ते बघा आलं. तो ओके क्लिक करेल, तो 3 सेकंद थांबला आणि ओकेला क्लिक केला आणि अलर्ट त्यांनी एक्सेप्ट केला. आता हे तुम्हाला असं वाटतंय अरे हे काय एकदम सोपं आहे, पण अलर्ट नॉर्मल हँडल करायला कठीण म्हणजे जमत नाही, कारण तुम्ही इथे कराल ना, हे इन्स्पेक्ट होत नाही, राईट क्लिकच होत नाही. त्यामुळे हे जर माहित नसेल तुम्हाला, तर इथे तुम्ही तिथे जाऊन लीडला वगैरे विचारत बसाल की सर काहीतरी येतंय आणि इकडे राईट क्लिकच होत नाही, तर ते कसं करायचं, त्याच्यावर क्लिकच होत नाही, तर मग त्याच्यावर मी एक्सपाथ कसा काढू. आणि मग तो तुमच्याकडे एकदम जसं तुच्छ नजरेने बघेल, अरे याला अलर्ट आहे म्हणजे काहीतरी विंडोजच्या पण इव्हेंट येतात, विंडोजचे पण पॉपअप येतात, हे त्याला माहित नाही, असं काहीतरी नजरेने बघेल तो. म्हणजे या गोष्टी माहित असणं महत्वाचं आहे. याच्याशी डील नाही करतात बघा, याचे राईट क्लिक होत नाही. मग जेव्हा अशा काहीतरी गोष्टी येतात तेव्हा तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की हे सेलेनियमचं किंवा हे ब्राउझर रिलेटेड गोष्ट नाहीये, हे विंडोज रिलेटेड गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही करू शकत नाही. ठीक आहे, हा पॉपअप आलाय. मग अशा वेळेला तुम्हाला काहीतरी अल्टरनेटिव्ह मदत घ्यायला लागते, ती मदत म्हणजे हे अलर्ट क्लास आणि ही मेथड. तर आता तुम्हाला हेच सांगायचंय की हे जे मी सांगितलं कसं वापरायचा तो क्लास, एवढंच आहे. आता बाकीचे मेथड्स पण आहेत, ते बघू आपण आता. ठीक आहे, आज थांबू आपण. आणि काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण कनेक्ट करू मंडेला, सॉरी नेक्स्ट सॅटर्डे. चालतंय. चला मग बाय, काळजी घ्या. बाय, थँक्यू. बरं.